राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. स्वतःचे सांस्कृतिक पर्यावरण घडवण्याची क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे माणूस. सहकार्य, परोपकार, साहचर्य हे गुण माणसाच्या उत्क्रांतीत महत्वाचे ठरले आहेत. माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्व माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनं पेरली आहेत का? मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसात आहे का? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारे आजच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीशी नानाविध ज्ञानशाखांच्या एकात्मिक अभ्यासाचा संबंध जोडत माणसाच्या व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तनाचा वैज्ञानिक वेध घेणारे पुस्तक म्हणजे माणूस असा का वागतो. राजहंसी मोहोर या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी मोहिनी मेढेकर मनापासून स्वागत करते. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. माणूस असा का वागतो, मानवी वर्तनाचा वैज्ञानिक वेध या पुस्तकाची ओळख आज आपण या एपिसोडमध्ये करून घेणार आहोत. माणूस असा का वागतो, मानवी वर्तनाचा वैज्ञानिक वेध या पुस्तकाच्या लेखिका अंजली चिपलकट्टी आज आपल्यासोबत या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी खास उपस्थित आहेत. तुमचं स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. अंजली यांचं शिक्षण अभियांत्रिकी आणि संगणक क्षेत्रात झालं असून त्यांनी अभियांत्रिकी संशोधनपर क्षेत्रात काम केलं आहे. तसंच संगणक क्षेत्रात भारतात आणि परदेशातूनही काम केलं आहे. सध्या त्या सायंटिफिक एन्क्वायरी अँड क्रिटिकल थिंकिंग रुजवण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयाबरोबर काम करत आहेत. त्यांना आंतरविद्याशाखीय अभ्यासात रस असून जैविक शेतीचेही आणि लेखनाचेही त्यांचे प्रयोग सतत सुरू आहेत. मला वाटतं आता आपण संवादाला सुरुवात करूयात. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की इंजिनिअरिंग आणि संगणक क्षेत्रात शिक्षण ते मानवी वर्तनासारख्या गुंतागुंतीच्या विषयावर पुस्तक लिहिणं हे कॉम्बिनेशन किंवा या विषयाकडे तुम्ही कसं वळलात? मूळ इंजिनिअरिंगमधलं जे शिक्षण असतं त्याच्यामध्ये ऍक्च्युली जर तुम्ही इंजिनिअरिंग चांगलं केलं असेल तर तुमच्यामध्ये सायंटिफिक थिंकिंग आणि लॉजिकल थिंकिंग काही प्रमाणात रुजतंच. त्याच्याशिवाय तुम्हाला इंजिनिअरिंगचा अभ्यास नीटपणे पूर्ण करता येत नाही. इंजिनिअरिंगचा अभ्यास झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेला मी इंजिनिअरिंग रिसर्चमध्ये काम करत होते त्यावेळेला कुठलंही नवीन यंत्र डेव्हलप करताना तुम्हाला त्या सगळ्या प्रोसेसमधनं जावं लागतं. म्हणजे निरीक्षण करता येणं, नोंद घेता येणं आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा करत पुन्हा त्याचं टेस्टिंग करणं. तर त्याच्यामुळे एक प्रकारची अर्थातच सायंटिफिक थिंकिंगची पद्धत तुमच्यात रुजते. म्हणजे त्याच्याशिवाय तुम्हाला काही नवीन बांधताच येत नाही. नंतरच्या काळामध्ये म्हणजे कुठलाही संवेदनशील माणूस आपल्या मुळांकडे नेहमी बघायचा प्रयत्न करतो. म्हणजे माणसाचं वर्तन कुठनं तयार झालं ह्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला कॉन्शियसनेस कुठनं आला हा प्रश्न मला आधीपासून डोक्यात होता. आणि त्याचबरोबर सायंटिफिक थिंकिंगवरती मुलांबरोबर काम करत असताना मला असं वाटत होतं की मूळ शिकण्याची उर्मी म्हणजे असं काही मुलं लक्ष देतात तर काही मुलं देत नाहीत, काही मुलं चांगल्या प्रकारे एंगेज होतात. तर हे कशामुळे असेल असं जेव्हा मी मागोवा घेतले तेव्हा मला लक्षात आलं की लर्निंग, अर्ज फॉर लर्निंग याचं मूळ कशात आहे हे शोधलं पाहिजे. मग त्याच्यातनं न्यूरोसायन्सचा किंवा जेनेटिक्सचा आणि अशा अनेक गोष्टींचा अभ्यास मी करत गेले तेव्हा आपोआप जी इंजिनिअरिंगच्या काळात शिकलेली जी मूल्य रुजली होती त्याचा उपयोग अर्थातच मला झाला. पण कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जायला पाहिजे आणि त्याचे पुरावे शोधले पाहिजेत. तर तसं ते म्हणजे त्याचं आपण म्हणूया की तशी लिंक जोडता येईल. म्हणजे इंजिनिअरिंग आणि नंतर काय म्हणू त्याला बायोलॉजीमध्ये जे काही वाचन झालं तसं त्याचा संबंध हा मूळ सायंटिफिक थिंकिंगच्या त्याच्या मूळ स्वरूपाशी आहे. म्हणजे जीवशास्त्रामध्ये सुद्धा काही पॅटर्न दिसतात का तर दिसतात. जसं आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये दिसतात तसं म्हणजे हे वेगळं आहे ना. आपल्याला जनरली असं माहीत नसतं की कोणाचंही वर्तन सुद्धा आपल्याला पॅटर्नमध्ये बघता येऊ शकतं. बरोबर. तर त्याच्याच मला त्यामुळे कुतूहल वाटायला लागलं आणि कुतूहल हे तर आपल्याला अशा मुळाशी घेऊन जातच नेहमी. तर त्याचा तसा संबंध आहे असं म्हणता येईल. आणि मला वाटतंय की या विषयावर परदेशात
किंवा इंग्रजी भाषेमध्ये भरपूर साहित्य हो. आणि भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत. हो. पण मराठी भाषेमध्ये साध्या सोप्या भाषेत आणि निष्कर्ष किंवा प्रयोगाच्या आधारे समजावून सांगणं एखादी गोष्ट, तर हे या पुस्तकाचं खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतंय. आता तुम्ही बोलताना म्हणालात की सायंटिफिक एन्क्वायरी आणि क्रिटिकल थिंकिंग या विषयात तुम्ही सध्या शाळा आणि महाविद्यालयात काम करताय, म्हणजे त्यांच्या सोबत काम करताय. तर नक्की काय आहे हे? त्याची सुरुवात अशी झाली, म्हणजे माझा मुलगा शाळेत असताना मला असं जाणवत होतं की विज्ञान ज्या प्रकारे पुस्तक रूपाने मांडलेलं आहे, तर त्याच्यामध्ये कुठेही वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये जागवण्यासाठी काही स्कोप ठेवलेला नाही. म्हणजे खरं तर म्हटलं तर तो घेता येतो स्कोप, पण बऱ्याचदा तो असा पठडीबद्ध पद्धतीने शिकवला जातो. म्हणजे हे पुस्तकात लिहिलंय आणि मग ते तू समजून घे आणि मग ते तू परीक्षेत लिही असं. तर सायन्स ऍक्च्युली इज नॉट अ हे नाऊन नाही येते, म्हणजे ते व्हर्ब आहे. म्हणजे इट्स अ प्रोसेस ऑफ नोईंग. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट माहिती, ती कशी माहिती झाली. तर मी त्याचं असं उत्तर दिलं की पुस्तकात लिहिले म्हणून माहिती झाली. तर मग ते पोथीपेक्षा वेगळं काय झालं ना. बरोबर. मग आपण सायन्स काय पोथीबद्ध पद्धतीने शिकणार आहोत का? तर सायन्सचा मूळ काय आहे, तर प्रयोग करणं, निरीक्षणं करणं, ते निरीक्षणातनं काहीतरी अनुमान काढण्याची स्वतःची मेंदूची पद्धत आपण स्वतः विकसित करणं. तसे अनुमान काढताना तुमच्यामध्ये तुम्ही कुठले कुठले ॲझम्पशन्स केलेत, गृहीतकं काही धरली आहेत का? मग एकाच निरीक्षणातनं तुम्हाला 4 वेगवेगळे ऑल्टरनेटिव्ह दिसत आहेत का एकच एक पुस्तकामध्ये जे लिहिलं त्याच्याच दिशेने तुमचा आपोआपच प्रवास सुरू होतो? म्हणजे हे मग बायस्ड असल्याचं लक्षण आहे. तर असं न करता मुलांना त्यांच्या गतीने त्यांना जे वाटतंय तिथपर्यंत निष्कर्ष त्यांनी काढणं, भले तो चुकीचा असू दे, पण त्यांनी काढण्याची त्यांची काहीतरी मेथड असते, त्याला मोकळीक देणं आणि मग कुठेतरी त्यांना सतत लॉजिकल थिंकिंगला प्रवृत्त करणं. ह्याच्यातनं ऍक्च्युली मुलं त्या तत्वापर्यंत पोचतात, असा माझा अनुभव आहे. म्हणजे ज्याला आपण गायडेड डिस्कव्हरी असं म्हणतो. म्हणजे कुठलंही तत्व तुम्ही विज्ञानातलं जर घेतलं तर त्या मुलांना त्या पद्धतीने तुम्हाला स्वतः शोध लावल्याचा आनंद देता येतो. आणि तो खरंच त्यांनी लावलेला असतो शोध. म्हणजे कसं की जरी हा शोध खूप आधी पहिल्यांदा कोणीतरी लावलेला असला तरी मुलांसाठी ते सगळंच नवीन असतं. तर हा गायडेड डिस्कव्हरीचा आनंद मुलांना नक्की द्यायला हवा. त्याचं कारण की नुसता आनंदाचा प्रश्न नाहीये, तर मला जे ज्ञान झालेलं आहे ते माझ्या विचारातनं मला मिळालेलं आहे. माझ्या वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्यामुळे मला हे ज्ञान मिळालं. ह्याला कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच असं म्हणतात. तर ह्याचामुळे मेंदूचा विकास सगळ्यात जास्त चांगला होतो. तर सायंटिफिक थिंकिंग आणि एन्क्वायरी ह्याच्यामुळे मुलांच्या मेंदूचा विकासाचं एक खूप मोठं दालन उघडं होऊ शकतं. आणि आपला असा समज आहे की तेवढा वेळ करिक्युलममध्ये नसतो, तर तसा अजिबातच नाही आहे. त्या करिक्युलममध्ये जेवढ्या वेळ असतो तेवढ्यामध्ये हे करणं शक्य असतं. कारण नंतर असं होतं की अनेकदा मग मुलांचे मेंदू इतके तयार होतात की ते खूप चांगल्या गोष्टी ग्रहण करायला उत्सुक असतात, तयार असतात. बरोबर. तर ही प्रक्रिया ऍक्च्युली वर्गामध्ये, क्लासरूममध्ये घडू शकते. तर तिथे मी काम करते की ज्याला आपण डायलॉगिकल एन्क्वायरी म्हणतो. मुलांबरोबर त्यांच्याच डिस्कव्हरी करण्याच्या पद्धतीने त्यांना त्या वैज्ञानिक तत्वापर्यंत घेऊन जाणं. या पुस्तकामध्ये ना मी सांस्कृतिक उत्क्रांतीबद्दल वाचलं. म्हणजे जैविक उत्क्रांती आपल्याला सगळ्यांनाच माहिती असते, तर म्हणजे ही टर्मच माझ्यासाठी खूप नवीन होती, जी मी लेखमालेत पण वाचली होती. आपण जनुकीय क्रांती किंवा शरीरातील बदल असा विचार करतो, पण सांस्कृतिक उत्क्रांतीबद्दल थोडं सविस्तर ऐकायला आवडेल तुमच्याकडून. ऍक्च्युली तुम्ही म्हटलं तसं की आपल्याकडे म्हणजे उत्क्रांती म्हणल्यानंतर एकतर शरीरात काय काय बदल झाले आणि जीन्समध्ये काय काय बदल झाले इतकंच लोक माहिती करून घेत असतात. आपल्याकडे जो वारसा आहे तो आपल्या पूर्वजांकडून, तर तो 2 प्रकारे येत असतो. एक म्हणजे आपण आता म्हटलं तसं जैविक वारसा, जनुकांमधनं येणारा, आणि ऍक्च्युली जनुकाशिवाय सुद्धा काही वारसा येतो, त्याला आपण एपिजेनेटिक म्हणतो. त्याबद्दल आपण कधी नंतर बोलू. पण दुसरा जो वारसा आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे सांस्कृतिक वारसा. तर सांस्कृतिक वारसा म्हणजे काय, तर मुळात आपल्या अनुभवातनं आपल्या आधीच्या पूर्वजांनी गोळा केलेली माहिती, कौशल्य असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना असतील, गोष्टी ज्याला आपण नॅरेटिव्हज म्हणतो, किंवा
परंपरा असतील, मूल्य असतील, ह्या सगळ्याचा मिळून एक आपण संस्कृती असं त्याला नाव देतो. म्हणजे आता शेती कशी करायची ह्याची कौशल्य काय आत्ता या पिढीत विकसित झालेलं नाही, ते खूप वर्षांपूर्वी विकसित झालेलं आहे आणि ते प्रत्येक पिढीतून पुढच्या पिढीकडे येतं. तर याला आपण सांस्कृतिक वारसा म्हणतो. म्हणजे मुळात ज्ञान, मिळालेलं ज्ञान आणि त्याच्याबरोबर मिळालेल्या परंपरा आणि श्रद्धा पण त्याच्यामध्ये येतात. बरोबर. तर या वारशाला आपण सांस्कृतिक वारसा म्हणतो आणि तो वारसा पर्यावरणानुसार सतत बदलत असतो, म्हणजे बदलायला हवा. तो जर तसा बदलला नाही तर मग सांस्कृतिक वारसा हा इरिलेव्हंट होत जातो आणि मग जगण्याचे प्रश्न हा संस्कृती सोडवतेच असं नाही. बरोबर. आणि मग तिथे प्रश्न सुरू होतात. त्यामुळे आता पण आपल्याला असं दिसतं की काही समाजांमध्ये सांस्कृतिक उत्क्रांती हे चांगल्या पद्धतीने होतीये आणि ते जगण्याचे प्रश्न सोडवण्याकडे, आर्थिक प्रगतीकडे असं त्यांचं एकंदर वाटचाल दिसते. काही संस्कृतीमध्ये मात्र जुन्या परंपरांना चिकटून राहिल्यामुळे त्या संस्कृती नष्ट होताना दिसतात आपल्याला. म्हणजे त्याचं अगदी चांगलं उदाहरण मी दिलं होतं, पुस्तकामध्ये पण लिहिलेलं आहे की एका बेटावरती, आता मला त्याचं नाव नेमकं आठवत नाहीये, तर त्या बेटावरती अशी परिस्थिती आली की इतक्या मोठ्या प्रमाणावरती ते जुन्या परंपरांना चिकटून बसले की मोठे दगडाचे देव बनवायचे आणि ते समुद्र किनाऱ्यावरती ठेवायचे. तर अशामुळे त्या बेटावरची संस्कृती इतकी नष्ट झाली की अख्खं शेवटचं झाड कापेपर्यंत त्यांनी ते परंपरेला चिकटून राहिले. तर असे दगडी देव बनवून त्याची तिथे समुद्र किनाऱ्यावरती अशा प्रकारे ते ठेवले पाहिजे तरच ते योग्य आहे. इतक्या खोलपर्यंत जर तुमच्या श्रद्धा मुरल्या असेल आणि त्याच्यापासून तुम्ही मुक्त होऊ शकत नसाल तर ती संस्कृती तुम्हाला पुढे नेऊ शकत नाही. त्या उलट जगण्याशी संबंधित जे प्रश्न आहेत ते सोडवणारी जी संस्कृती असते ती संस्कृती दीर्घकाळ टिकते. बरोबर. तर म्हणून सांस्कृतिक उत्क्रांतीला हे पण खूप महत्वाचं आहे. आणि आतापर्यंत असं दिसतं की सांस्कृतिक उत्क्रांती काय आत्ताच होती असं नाही, तर ती कितीतरी लाख वर्षांपासून चालूच आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण अन्न शिजवायला शिकलो आणि मांस शिजवून आपण खायला लागलो, तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये मोठे बदल घडलेत. म्हणजे ही सांस्कृतिक उत्क्रांती आहे खरं तर. काहीतरी शिकणं आपण ही, आणि त्याच्यातनं आपले गट म्हणजे आतड्याचा आकार छोटा झाला किंवा दातांची रचना बदलली वगैरे वगैरे, किंवा आगीला आपण कंट्रोलमध्ये आणलं, तो एक मोठा बदल आहे. धूर पचवू शकणं, म्हणजे काही जण धुराला खूप जास्ती जी धूर नको असं ज्यांना ॲलर्जिक असतील तर ती लोक काळाच्या ओघात गेली आणि धूर सहन करू शकणारी टिकली. तर असे खूप उदाहरणं देता येतील आपल्याला. पण आता अलीकडच्या काळामध्ये संस्कृतीमध्ये जे मोठे बदल होताना आपल्याला दिसतात, विशेषतः गेल्या 5000 वर्षामध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की सगळ्यात जास्त अचानकपणे महत्व जे आहे ते धर्माला मिळालेलं दिसतं. बरोबर. आणि धर्माबरोबर येणाऱ्या श्रद्धा आणि त्याच्याबरोबर येणारे रिच्युअल्स आणि धर्माची म्हणून एक खास ओळख अशी, म्हणजे जणू काही त्या ओळखीशिवाय आपली स्वतःची ओळख पूर्णच होणार नाही, अस्तित्वच आपलं धोक्यात आहे असं जणू काही होताना दिसतं. आणि ते अलीकडच्या 100-1 वर्षात तर अतिच त्याचं हे दिसतं, कर्मकांडाचा वाढता वापर. तर आता मूळ धर्माची सुरुवात जी झाली ती माणसांना जोडून घेणे, एकोपा वाढणे, विश्वास असणे, अशा काय शांतता आणि प्रेम ह्याचं आपण म्हणतो मूळ आहे. मात्र त्याचा आत्ताचा उपयोग मात्र नेमका बरोबर उलट्या दिशेने आपल्याला होताना दिसतो. तर ह्या अशा प्रकारची सांस्कृतिक उत्क्रांती जर होतीये तर ती माणसाला किती लांबपर्यंत घेऊन जाईल असा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे एकोपा वाढण्याच्या वेळी त्याच्यामध्ये दुफळ्या होणं धर्माच्या नावाने, तर हे काही माणसाच्या कल्याणासाठी योग्य नाही. तर सांस्कृतिक उत्क्रांती सुद्धा आपल्याला गॅरंटी देत नाही की ती योग्य दिशेनेच चालली आहे. माणूस जसे निर्णय घेतो तसे सांस्कृतिक उत्क्रांती वळणं घेत असते. बरोबर. आणि आता आपल्याला असं दिसतं की वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळ्या वळणांनी उत्क्रांत होत आहेत. खरं. म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये धर्माचं महत्व कमी आहे, तिथे धार्मिक भावना दुखवण्याचं प्रमाण कमी आहे, जवळजवळ नाहीये. आपल्याकडे मात्र अजूनही काही कुट्ट झालं तरी लगेचच भावना दुखवल्या जातात. तर हा रोग आपल्याकडे लागलेला आहे. आपण याच्यातनं बाहेर पडणार आहोत का नाही पडणार आहोत हे खूप महत्वाचं आहे. तर मुळात सांस्कृतिक उत्क्रांतीचा एक महत्वाचा धागा जो आपल्या लक्षात ठेवला पाहिजे तो असा की कुठल्या नॅरेटिव्हवरती आपण विश्वास ठेवतोय, कुठल्या कल्पितांवरती आपण विश्वास ठेवतोय आणि ती कल्पितं बदलतात का,
आता अलीकडचं जे महत्वाचं नॅरेटिव्ह जे आपण म्हणतो लोकशाही आणि लोकशाही मूल्यांचा जागर, तर हे आपल्याला मिळालेलं फार चांगलं एक नॅरेटिव्ह आहे ज्याच्यातनं आपण खरं तर दीर्घ पल्ल्याचं कल्याण साधू शकतो. तर आपल्याला मिळालेला जो सांस्कृतिक वारसा आहे तो आपण कसा पुढे घेऊन जातो आणि त्याला आपण पर्यावरणानुसार त्याच्यात कसे बदल घडवतो हे भारतासाठी पण खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये समूहवादी संस्कृती आहे आणि त्याच्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर रूढी परंपरा, धर्म, जात या सगळ्या गोष्टींना चिकटून बसतोय. तर ते मागे सोडून लोकशाही मूल्य जी आपण स्वातंत्र्य, समता आणि सहभाव ही पुढे नेऊन सर्व भारतीय लोकांना एकत्र येण्याचा काही कार्यक्रम आपण आखू शकतो का, हे आपल्याला दीर्घ पल्ल्यासाठी फार फार आवश्यक आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये जी ताकद आहे ती खऱ्या अर्थानं त्याच्यातनं समोर येईल असं आपल्याला पाहायला हवं. मला वाटतं की कुठल्याही ज्ञानशाखेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा वर्गवारी करणं किंवा विविध सूत्रात एखादा महत्वाचा विषय मांडणं, प्रयोग करणं आणि मग शेवटी त्याचे निष्कर्ष येताना सुद्धा डिफाईन किंवा रिडिफाईन करणं हे आपण अभ्यासाचं आपलं एक चौकट ठरलेली असते. पण निसर्गाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा अशा कुठल्या चौकटी आपल्याला ठरवता येत नाहीत. तर हा सगळा अभ्यास करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या? हो, अडचणीपेक्षा मी म्हणेन की मला हे लक्षात आलं की कुठल्याही मानवी वर्तनाचं कुठलंही तुम्ही छोटंसं जरी गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ आक्रमकता असं मी उदाहरण नेहमी घेते की त्याचा अभ्यास करताना त्याचं मूळ कशात आहे, जनुकांमध्ये आहे का, तर ते तिथं सापडतच असं नाही. म्हणजे तर मग आणखीन कुठे बघता येईल, तर मग मेंदूमध्ये बदल होतात का, मग मेंदूमुळे बदल कशामुळे होतात, अरे मग पर्यावरण तसं आहे म्हणून मेंदूमध्ये बदल होतात का, मग दुसऱ्या कुठल्या प्रयोगाचा आधार घेता येतो का, तर इथॉलॉजी म्हणजे प्राणीशास्त्राचा अभ्यास, त्याच्यामध्ये खूप प्रयोग केलेले आहेत. म्हणजे उंदरांवरचे प्रयोग असतील किंवा इवन अजून काही प्राण्यांवरती प्रयोग आहेत. तर ह्या सगळ्याचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की माणसाच्या जवळचे जे चिंपांजी आणि बोनोबोस सारखे इतर हे आहेत प्रायमेट्स, त्यांचा अभ्यास केल्यानंतर सुद्धा आपल्याला अनेक हँडल्स मिळतात. तर कुठल्याही मानवी वर्तन हे तुम्ही म्हणला तसं एक नैसर्गिक आहे, म्हणजे कुठल्याही प्राण्याचं वर्तन. तर निसर्गामध्ये काही असे वेगवेगळे कॅटेगरीज नसतात. आपण आपल्या अभ्यासासाठी सोयीसाठी असे कॅटेगरीज करतो की कोणीतरी प्रायमेटॉलॉजिस्ट असतो, कोणीतरी एंडोक्रोनॉलॉजिस्ट म्हणजे स्त्रावांचा अभ्यास करणारा कोणीतरी शास्त्रज्ञ असतो. तर त्याच्या पुरतच तो अभ्यास करून चालत नाही. ह्या सगळ्या विषयांचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्याचं साधारणपणे एक सम्यक ज्ञान काहीतरी मिळतं. अच्छा, ह्याची ती मुळं आहेत. म्हणजे पर्यावरणातनं सुद्धा आक्रमकता येते, काही प्रमाणात ती अनुवांशिक असू शकते, पण अनुवांशिकतेपेक्षा सुद्धा त्याला किती प्रमाणात पर्यावरणानं खतपाणी दिलेलं आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे, वगैरे वगैरे असं जे एक ज्ञान मिळतं तर ते इंटरडिसिप्लिनरी किंवा आंतरविद्याशाखीय अभ्यासातनंच मिळतं. तर म्हटलं तर तो एक माझ्या खरं तर अत्यंत आनंदाचा भाग आहे त्रासापेक्षा. कारण की माझा स्वतःचाच कल नेहमीच 2 विद्याशाखांच्या बेचक्यात असलेले जे विषय आहेत ते आवडण्याचे आहेत. त्रासाचा मुद्दा म्हणजे मला असं म्हणायचं आहे की बऱ्याचदा निष्कर्ष हाती येताना आपल्याला ठोस उत्तर मिळत नाही. करेक्ट. तर ठोस उत्तर न मिळणं, अनिश्चितता जी असते विज्ञानातली ती जर लक्षात घेतली तर त्याची सवय करून घेणं जास्ती महत्वाचं आहे. तर तुम्ही मगाशी म्हटलं तसं ठोस उत्तरं न मिळणं हे विज्ञानामध्ये गृहीतच धरलेलं असतं. म्हणजे रिचर्ड फाइनमन नेहमी असं म्हणतो की अनिश्चितता ही धरूनच विज्ञानामध्ये काम करायला लागतं. म्हणजे असं म्हणायला लागतं की आत्तापर्यंत मला हे मिळालेलं जे आहे ज्ञान आहे हे आत्ता मी गृहीत धरतो, पण उद्या जर दुसऱ्या प्रकारचे पुरावे मिळाले तर हे आपल्याला बदलावं लागेल. म्हणजे आपण या स्टेशनवर आत्ता आहोत, पुढचं स्टेशन कदाचित वेगळं असेल, पण म्हणून आत्ताच्या स्टेशनवरती जी मला मिळालेली माहिती आहे ती खोटी नसते, ती त्याची अनिश्चितता धरून ती स्वीकारलेली माहिती असते. त्यातनं पुढे काहीतरी वेगळं निघू शकतं. तर याचा अर्थ अनेक जण टिपिकली विज्ञानावरती शंका घेण्यासाठी वापरतात की बघा विज्ञान सुद्धा अनिश्चित आहे. तर आतापर्यंतची जी प्रगती फोन पासून ते रॉकेट पासून ते सगळे ह्याचे फायदे घेणारे लोक जेव्हा असं विज्ञानावर शंका व्यक्त करतात तेव्हा त्यांनी स्वतःचाच तपास करावा असं मला नेहमी वाटतं.
पुस्तकाच्या शैलीविषयी मला जरा बोलायचंय. तर पुस्तकाची शैली मला असं वाटतेय की ती डायलॉग ओरिएंटेड आहे. म्हणजे ती वाचकाशी सतत बोलत राहतीये आणि त्याच्या मनाला प्रश्न पडतायत, त्याला उत्तरं मिळतायत आणि पुन्हा प्रश्न पडतायत, अशी एक शैली तयार होतीये. आणि ते कुठेही प्रचार की थाटाचं, ते साध्या सोप्या भाषेत पुस्तक बोलतंय आपल्याशी. तर ही किमया तुम्हाला कशी साधता येईल? मला वाटतं त्याचं उत्तर मी मुलांबरोबर जे काम करते त्याच्यामध्ये आहे. कारण मुलांबरोबर वर्कशॉप घेताना अनेकदा मी असा विचार करते की मी जर ते मूल असेल तर मला कुठले कुठले प्रश्न पडलेले असतील आणि मग मी माझा साधारण तो प्रवास त्या दृष्टीने करायचा प्रयत्न करते. म्हणजे जो डायलॉग आपण मुलांशी करणार आहोत, एन्क्वायरी, तर ती अत्यंत सोप्या प्रश्नापासून मग हळूहळू प्रश्न विचारत विचारत पुढे जायचं आणि त्या मुलाच्या मनात काय प्रश्न येऊ शकतात हे आधी प्रिएम्प्ट करायचं. म्हणजे ते मीच मुद्दामून बोलून दाखवायचे. मग त्या मुलाला असं वाटतं की अरे मला आता प्रश्न पडला, तो कसा काय इथे अचानक आला. तर त्यामुळे ती गायडेड एन्क्वायरी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. तर त्यातल्या त्यात ह्यात कौशल्य एवढंच म्हणता येईल की मुलाच्या मनात काय प्रश्न येऊ शकतात हे आधी मला विचार केल्यानंतर काही प्रमाणात कळू शकतं. तरी मुलं अनेकदा आपल्याला चकित करतात आणि त्याच्यातनं ते खूप शिकायला मिळतं की कुठल्या वेगवेगळ्या दिशेने. तर तो अनुभव मला खूप उपयोगी पडला. पुस्तक लिहिताना असा विचार करायला मला त्यामुळे भाग पडलं की वाचकाला वाचताना कुठे कुठे खटके येऊ शकतात वाचताना, की हे माहिती असेल का त्याला, किंवा हे वाक्य संपल्यानंतर त्याच्या मनात काय प्रश्न येऊ शकतो. मग तो प्रश्नाचं उत्तर आपण द्यायला हवं किंवा किमान तो प्रश्न उद्धृत तरी करायला हवा. धर्म, श्रद्धा ते प्रकरण त्याच्यात कंसात असं बरंच लिहिलेलं आहे. तर त्याचा मूळ त्याच्यात आहे की वाचता वाचताच मला तो खटका जाणवला तर मी लगेच त्याच्याबद्दल काहीतरी लिहिलेलं आहे. तर वाचकाच्या भूमिकेत शिरण्याचा एक तो मुलांकडनं शिकलेला भाग आहे असं म्हणता येईल. पुस्तकामध्ये बऱ्याच नवीन, मला असं म्हणता येईल की काही वेगवेगळ्या संकल्पना कॉइन केल्यात. सामाजिक भांडवल ही एक खूप मोठी संकल्पना आहे आणि यापूर्वी मी याविषयी नाही वाचलेलं कधी. तर त्या संकल्पनेविषयी तुम्ही काय सांगाल? तर आपण नेहमी आर्थिक भांडवल हा शब्द वापरले म्हणजे ऐकून असतो. तर त्याचा अर्थ काय, तर देशाची मालमत्ता किंवा किती बँकांमध्ये पैसे आहेत, प्रॉपर्टी वेगवेगळ्या प्रकारची कुठली आहे, किंवा नैसर्गिक संसाधनं, किती अन्नधान्य उत्पादन आहे, सशक्त बँका आहेत का, वगैरे वगैरे, ह्याच्यामध्ये आपण आर्थिक भांडवल आहे असं म्हणतो. तर सामाजिक भांडवल म्हणजे सामाजिक अंगाने आपण म्हटलं तर असलेला परस्पर विश्वास. पण नुसता विश्वास नाही तर त्या विश्वासाची परतफेड होतीये का, म्हणजे दोन्ही बाजूनी रेसिप्रोकेट होतंय का विश्वास जो आहे तो. सहकार्य करण्याची लोकांची वृत्ती किती आहे ते पण त्याच्यामध्ये खूप महत्वाचा मुद्दा आहे. थोडक्यात आपल्याला जगताना फेअर प्लेचा अनुभव येतो का. म्हणजे त्याची उदाहरणं द्यायची झाली तर मी किती बिनधास्तपणे लोकांवर विश्वास ठेवू शकते. मी इंटरनेटवरती एखादी ऑनलाईन वस्तू घेतली तर ती मला मिळेपर्यंत विश्वास असतो का, किंवा मला फ्रॉड्युलंट कॉल येतात का, किती, आणि आता तर तुम्हाला माहिती आहे त्याचं प्रमाण किती वाढलंय. ॲडव्हान्स दिला असेल तर ती वस्तू घरात येईपर्यंत मला तगमग होते का मी निवांत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सामाजिक भांडवलाशी जोडायला मदत करतात. किंवा अजूनही पुढे जायचं ह्याच्या बाबतीत म्हटलं तर सामाजिक उपक्रम जे असतात, कार्यक्रम जे असतात, त्याच्यामध्ये समाजातल्या सर्व थरातल्या लोकांचा सहभाग असतो का. म्हणजे कुठे व्याख्यान आयोजित केलंय तर तिथे येणारी मंडळी सर्व थरातली आहेत का फक्त एका विशिष्ट थरातली आहेत. तर ह्या सगळ्याचा पण एक मिळून सामाजिक एकोपा आणि विश्वासार्हता किती आहे ह्याच्यावरती आपलं सामाजिक भांडवल किती आहे असं ठरतं. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटायला नको की स्कॅन्डिनेव्हियन देशामध्ये सामाजिक भांडवल खूप जास्ती आहे. तेच तुम्ही भारतात बघितलं तर ते खूप खाली आहे. म्हणजे अलीकडच्याच काळामध्ये सामाजिक भांडवलाची मांडणी झालेली आहे, पण त्याची मोजणी पण सुरू आहे. तर या निकषांवरती ती मांडणी केली जाते. आणि त्यात भारताचा नंबर काही फार वरचा नाहीये, कारण त्याचा अनुभवही आपल्याला सततच येत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला असं वाटतं की सामाजिक भांडवल त्याचा आणि आर्थिक भांडवलाचा काय संबंध आहे, किंवा आर्थिक प्रगतीशी त्याचा काही संबंध नाहीये. तर खरं नक्की कशाचा निर्देशांक आहे हेच आपल्याला.
तर त्याचं एक अत्यंत महत्वाचं लिंक जी आहे त्याच्यातली संबंध जो आहे तो अनेक जण विसरतात. म्हणजे जर का विश्वासार्हता असेल आणि देण्याघेण्यामध्ये व्यवहार चांगले होऊ शकत असतील तरच चांगल्या प्रकारे मोठे उद्योग निघू शकतील. बँका कर्ज देताना विचार करतील. आता जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती कर्ज बुडीत झालेली आहेत. याचा अर्थ तो विश्वासार्हता गमावलेली आहे. मोठ्या मोठ्या बिझनेसमध्ये सुद्धा ती विश्वासार्हता राहिलेली नाहीये. तर अशा ठिकाणी आर्थिक प्रगती सुद्धा मार खाते. कारण मग बँका हात आखडता घेतात किंवा रादर बँकांमध्ये ठेवलेले डिपॉझिट सुद्धा आपल्याला मिळतील की नाही आपल्याला गॅरंटी नसते. मग लोक काय करतील, अशा प्रकारे आर्थिक परतावा आपल्याला पुरेसा मिळेलच ह्याची काही गॅरंटी नसताना किंवा सामाजिक विषमतामध्ये वाढ होते. म्हणजे एक वर्ग खूप श्रीमंत होतो आणि तळाचा वर्ग मात्र अतिशय अविकसित आणि गरीब राहतो. तर त्यामुळे सुद्धा एकंदर असुरक्षिततेमध्ये भर पडते. तर आर्थिक भांडवल हे सामाजिक भांडवलाशी अत्यंत जवळचा संबंध असलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की जे प्रगत देश आहेत त्यांच्यामध्ये सामाजिक भांडवलही चांगलं आहे. म्हणजे त्याचा जर तुम्ही ग्राफ काढायचा प्रयत्न केलात तर तुमच्या लक्षात येईल की आर्थिक भांडवल आणि सामाजिक भांडवल हे नेहमी एकमेकांच्या जवळनं जातात. म्हणजे आणि त्याचा सामाजिक विषमतेशी खूप जवळचा संबंध असतो. मानवी वर्तनाचा अभ्यास करताना तुमच्या वर्तनात काय प्रामुख्याने बदल झाले असं तुम्हाला वाटतंय? मी त्याच्याबद्दलचे 4 मुद्दे सांगते. तर माझ्या वर्तनातले बदल हे हळूहळूच झालेले आहेत. म्हणजे गेले 10 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त याच्याबद्दल जे की मी वाचत होते त्याच्यातनं एक एक मुद्दा समोर येत होता. तर सगळ्यात पहिला मुद्दा मला जो लक्षात आला तो सामाजिक विषमतेचा. मी प्रिव्हिलेज्ड क्लासमधनं येते आणि माझं खूप चांगलं शिक्षण झालंय आणि माझ्या घरात पण शिकावं असं पर्यावरण होतं. हे सगळे मुद्दे लक्षात न घेता मला असं वाटत होतं की मीच हुशार आहे आणि माझ्या कर्मानीच मी मोठी झालेली आहे. म्हणजे मी कष्ट केले, असं केलं म्हणून. तर मला असं लक्षात आलं की माझ्या इतकंच कष्ट आणि हुशार असणारा माणूसला कदाचित माझ्या इतकं चांगलं प्रतिष्ठेचं स्थान मिळालेलं नाही आपल्या समाजामध्ये. ज्याला आपण अपवर्ड मोबिलिटी म्हणतो ती आपल्या समाजात इतकी चांगली नाहीये. कारण तसं पर्यावरण सगळ्याच विशेषतः खालच्या जातीतल्या मुलांना मिळतंच असं नाही. तर त्यामुळे तितकी चांगली लायकी असून सुद्धा त्यांना तितकं अपवर्ड मोबिलिटीची संधी मिळत नाहीत. तर याची जाणीव होणं आणि त्यामुळे या प्रश्नाकडे वेगळ्या प्रकारे काम करायला पाहिजे असं बघता येणं ही प्रक्रिया माझ्यात घडली. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटत होतं की कॉम्पिटिशन हा माणसाचा अगदी मूलभूत स्वभाव आहे. तर वाचताना असं लक्षात आलं की ऍक्च्युली ते खरं नाहीये. म्हणजे आपण जर पहिले दुसरे येत असू तर आपल्याला कॉम्पिटिशन आवडते. पण वर्गामध्ये एकंदर समजा 50 मुलं असतील तर पहिली दुसरी येणारे 2-3च मुलं असतात आणि बाकीची जी 45 मुलं असतात त्यांना सतत त्रास होत असतो या गोष्टीचा. आणि तसं असून सुद्धा शाळा किंवा टीचर्स सतत कॉम्पिटिशनला प्राधान्य देणार असतात. तर कुठेतरी आपल्या मनावरती बिंबवलं गेलंय की कॉम्पिटिशन चांगली असते. तर तुम्ही जेव्हा उत्क्रांतीचा अभ्यास करता तेव्हा लक्षात येतं की ऍक्च्युली सहकार्य हा या गुणामुळे माणसाची उत्क्रांती चांगली झाली आणि माणसाच्या मेंदूतच सहकार्याची बीजं आहेत. त्यामुळे त्याला डावलून आपण दीर्घ पल्ल्याचा विकास साधू शकणार नाही. म्हणजे अगदी मूलभूत कुठल्या गोष्टी आहेत माणसाच्या असं लक्षात. तर विज्ञान आपल्याला असं सांगतं की सहकार्य, करुणा, प्रेम आणि या न्याय म्हणजे अन्यायाची चीड या मूलभूत प्रेरणा माणसामध्ये असतातच. आणि त्याचा आधार घेऊन जर आपण पुढे गेलो तर सगळ्यात जास्त माणसाची प्रगती होऊ शकते. कल्याण असं अर्थाने वेलबिंग ज्याला आपण म्हणतो. तर हे ज्ञान माझ्यासाठी नवीन होतं. म्हणजे उत्क्रांतीतनं मिळालेल्या गोष्टी कुठल्या असं. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण आणि ते हा भेदभाव आपण जेव्हा करत असतो म्हणजे आपण एका विशिष्ट धर्माच्या ह्याच्यातनं वाढलेलो असतो आणि ते म्हणजे सततच हिंसक असतात, आक्रमक असतात असं आपल्याला सांगण्यात येतं. आणि त्यामुळे आपल्यामध्ये तो एक आपण आणि ते अशी एक फॉल्ट लाईन जी आहे माणसाच्या मेंदूमध्ये त्याला बढावा मिळतो. तर फूट पाडून असं डिव्हाइड करून त्याचे उत्तरं मिळणार नाहीयेत. उलट धर्म आपल्याला एकोपा शिकवतो आणि त्याला आपण न्याय जास्त दिला पाहिजे हे पण मला या वाचण्यातनं कळलं. म्हणजे त्याच्यानुसार माझ्यात बदल घडले असं म्हणता येईल.
आणि दुसरं असं की रॅशनल थिंकिंग किंवा विवेक ज्याला आपण असं म्हणतो, तर कुठलेही निर्णय घेताना आपण सायंटिफिक अंगाने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. स्वतःच्या कन्फर्मेशन बायसवर मात करून, म्हणजे माझंच मत बरोबर आहे असं न बघता वेगवेगळ्या अंगानी दुसऱ्याचं मत कसं आहे हे जाणून घेऊन जर आपण त्याचा प्रयत्न केला बघण्याचा, तर ऑल्टरनेटिव्ह थिंकिंग होऊ शकतं आणि त्याच्यातनं विवेक जागवता येतो. म्हणजे कसं की भावना पण त्यात महत्वाच्या आहेत. मी भावनेला अजिबात कमी महत्व देत नाहीये. भावना आणि रॅशनल थिंकिंगचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला मी विवेक असं म्हणते. तर ते जागवून जे निर्णय घेतले जातात ते एकंदर चांगले असतात. म्हणजे प्रेम ही भावनाच आहे ना, खरंय. सहकार ही भावनाच आहे. त्यामुळे भावनेला आपण कमी महत्व द्यायला नाही पाहिजे. मात्र जर कोणी द्वेष जागवत असेल किंवा निगेटिव्ह गोष्टींकडे आपल्याला नेत असेल, तर मात्र तिथे आपल्याला नक्कीच रॅशनॅलिटीची कसोटी लावून पाहायला पाहिजे. बरोबर. तर हे माझ्यासाठी मला मिळालेली पुंजी आहे या सगळ्या वाचनातनं. थँक्यू मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून या पुस्तकावर बोलण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी खास स्टुडिओत आलात. माणूस असा का वागतो, मानवी वर्तनाचा वैज्ञानिक वेध या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, अमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2025ची प्रस्तुती आहे.